आज केंद्रामध्ये बीजेपी, राज्यामध्ये बीजेपी, जर उद्या महानगरपालिकांमध्ये बीजेपी आली आणि जर उद्या मराठी माणसांवर जर हल्ले झाले, अन्याय झाला, तर तुम्ही न्याय कोणाकडे मागणार आहात? कारण ह्या बीजेपी पक्षामध्ये जे कोणी बसलेले हे सर्व वरतून जे आदेश येतील ते मान्य करणारे आहेत. इथल्या मराठी माणसाचा कोणीच विचार करणार नाही. हे जे बाहेरनं आलेले आहेत ना, त्यांचा पहिला विचार करतील, मराठी माणसाचा नंतर विचार करेल किंवा करणारच नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण ठाकरे बंधूंनाच विजयी करावं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जितक्या काही असतील तिथे मराठी माणसाचंच वर्चस्व असलं पाहिजे, याची खात्री मराठी माणसानेच घेतली पाहिजे. त्यामुळे येता 15 तारखेला आपण शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि मराठी माणसाचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये दाखवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.